च्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतं पहिल्या बॉलवरती चौकार आणि तदनंतर करिश मात्रे शॉट चेक करत राहिला. अपिश अगदी खेळावं, मिड ऑफच्या वरनं काढावं की एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड मारावा, अगदी बॅटच्या समोर होता आणि डबल माइंडेड झालंय. आणि लास्ट मोमेंटला जसे डिफेन्स करायला गेले, फ्रंट फूट डिफेन्स की बॅक फूट डिफेन्स, त्यामध्ये देखील बॅट्समन कन्फ्यूज होता. आणि तदनंतर आली विकेट अक्षय कोहलीच्या खात्यात. नानकरच्या क्रिकेटवरती ज्या व्यक्तिमत्वाचं प्रचंड प्रेम आणि नेहमी एक मोठं सपोर्ट असतं, असे साजन भोईर कशेईचे ते या ठिकाणी उपस्थित झालेत नंकरला चेअरअप करण्यासाठी. त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. अक्षय कोहलीला पहिली विकेट मिळाली आणि विकेट कुणाची आली आहे तर ज्याच्या विकेटसाठी आहे ना गोलंदाजांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते, वाट पाहावी लागते, ती विकेट फार लवकर आली आहे. त्यामुळे नंबर 3 वरती थोडंसं लवकर यावं लागलं. फलंदाजीसाठी तुम्ही पाहताय बाळा तरेला. ओमकर खूप मोठी विकेट होती या मोमेंटला आपण जर बघितलं आणि त्या अक्षयने मात्र काम करून दिलं आपल्या संघासाठी. खास करून पॉवर प्लेमध्ये ज्याप्रमाणे आपण बघितला एक चौकार मारला होता त्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न आणि थोडासा फक्त बघितला की चेंडू थोडासा अपिश फटका बघायला मिळाला आणि थेट खेळाडूच्या हातामध्ये लास्ट मोमेंटला आपण बघितलं त्या ठिकाणी झेल पकडला गेला आणि पहिलाच धक्का लागला तो म्हणजेच हार्दिक 11 भातवड या संघाला. प्रत्येक षटकारला 500 रुपये, प्रत्येक चौकारला 500 रुपयाचं पारितोषिक आहे सुभाष भामरे यांच्याकडून. ओ वेगवान चेंडू, प्रचंड वेग, गुड लेन्सचा अप्रतिम वापर, जेवढी अपेक्षा होती तेवढा अपेक्षा चेंडू होता, बाउन्स होत नाहीये, उसळी घेत नाही चेंडू, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव, सुरुवात खूप चांगली झाली. पहिला बॉल आपण बघितला डॉट होता, नंतर चौकार, नंतर विकेट, नंतर पुन्हा एकदा डॉट. एक्सलेंट स्टार्ट अक्षय कोहली. या गोलंदाजीसाठीच खरं तर नानकरला ओळखलं जातं. ज्यावेळी मागच्या अगदी आपण काही स्पर्धा मागे गेलो ना, पहिल्यांदा ज्यावेळी केंद्रीय मंत्री चषक या टीमनं उचललं, जाई आज देखील खेळती आहे, त्या जाईच्या अगेन्स्ट 6 ओव्हर 31 डिफेंड करून पहिला सामना जिंकला आणि त्या स्पर्धेची 80 ग्रामीण संघातनं चॅम्पियन झाली होती. म्हणजे गोलंदाजीची धार काय नानकरची ते मैदानावरती ते सध्या दाखवतात. चांगला उल्लेख केलाय. अपील पंचांकडे स्टंपच्या समोर पकडला गेला. या विकेटवर आपण जर बघितलं काल सुद्धा आपण हे चित्र बघितलं होतं की गोलंदाज अक्षरशः बरचदा फलंदाजांवर विकेट्स काढतात. काल आपण मोहित घरतला बघितलं आणि इथे मात्र बघतो की या षटकामध्ये काय अफलातून गोलंदाजी. अक्षय कोहली 1 मोर विकेट. काय बॉलिंग करतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये अक्षय कोहली आणि काय लाजवाब सध्या हे क्रीडांगण सजलंय. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. हे फर्स्ट अँगल ना तुम्ही गोलंदाजाचे रिॲक्शन्स पाहत होते. सेकंड अँगल ज्यावेळी टाकला गेला, इम्पॅक्ट कुठे होतं, बॉल कुठे हिट होत होता, इंटरनॅशनल लेवल टेलिकास्ट काय असतं ना, अगदी ते चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि ज्याची मी चर्चा करत होतो की सेकंड अँगलला तुम्हाला इम्पॅक्ट दिसेल बरोबर मिडलला आणि बरोबर लेग स्टिक आणि मिडल स्टिकच्या मध्ये जाऊन बॉल आदळतोय आणि अतिशय चांगला निर्णय अंपायरच्या माध्यमातून. अगदी असं म्हटलं जातं ना, एक ही दिल है आप कितनी बार जीतोगे. ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठीच कदाचित हे वाक्य बनलंय, ज्या अनुषंगानं सध्या ही टीम मेहनत करते आणि ब्रॉडकास्टिंग विश्वात अनेक मोठ्या स्पर्धा कव्हर करताना तेजस भोईर आणि कंपनीला आपण पाहता की ग्रोईंग अँड कीप शायनिंग ब्रदर्स. अंतिम बॉल बाकी आहे, त्याच्यावरती एक चांगला फटका आला तर वापसी जरूर करू शकते मैदानावरती. न्यू बॅटर आला निकित जोशी. का म्हणाल सर, जे अक्षयनं बॉलिंग सध्या केली आहे? या चेंडू निश्चितच आपण त्याच्यावर चर्चा करूया. काय अफलात गोलंदाजी केली आहे. काल आम्हाला एक चित्र अजूनही आठवत आहे की 2 षटकं टाकत असताना 6 विकेट काढल्या मोहित घरतने आणि अफलातून गोलंदाजी करत असताना आपण बघतो या स्पर्धेमध्ये फायपर कंप्लीट केला स्पर्धेतला पहिला आणि म्हणजेच मोहित घरतच्या नावावर स्पर्धेतला तो संघ जरी बाहेर गेलाय पण मात्र कालचा दिवस त्याने गाजवला होता. 6 विकेट्स त्याने काढल्या होत्या 2 षटकात 12 धावा खर्च करून. चला 12वा खेळाडू ताबडतोब पाणी सुद्धा घेऊन जायचं आतमध्ये, गरज आहे त्या ठिकाणी.
पण मोहितने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली, आज अक्षयचं मात्र आपण बोलबाला बघतोय. एक मात्र चौकार, चेंडू 2 निर्धाव आहेत, 2 विकेट्स त्याने काढल्या आहेत आणि मात्र आपल्या संघाला एक अप्रतिम सुरुवात. म्हणजे संगणकाचा जो निर्णय होता की नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा, निश्चितच त्या निर्णयाला निश्चितच तो न्याय देतो आणि चांगली गोलंदाजी करतोय 2 विकेट्स काढत असताना. नाही एक्झॅक्टली या इंजरीज ना खूप होतात. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ना अल्पेशदा हे चित्र प्लसला अगदी स्पेशली फास्टेस्ट बॉलर्सला क्राम येणं याचं रिझन आहे ना प्रसाद परब सर थोडंसं क्या तुम्हाला सांगतो. ज्यावेळी तुम्ही अगदी मोठ्या मोठ्या स्पोर्ट्स ब्रँडचे रफ अगदी ज्याचे खाली स्निकर्स असतात ते यूज करताना त्यावेळी हे घडतं. मग आता तेच जर तुमच्याकडे जर सिमेंट विकेटवरती अगदी ते ज्यावेळी तुम्ही रनअप घेता कधी कधी थोडं स्कीट होतो पाय घसरतो. मग आता तिकडेच जर तुमचा शूजचा जो सोल जो जर थोडा नरम असेल तर या सिमेंट विकेटवरती तो स्कीट होणार नाही. अजून तिकडे तुम्हाला त्याची मदत होऊ शकतं आणि या सगळ्या गोष्टी सर्रासपणे बहुतांश फेस करताना का प्लस दिसतात कारण रनवे ट्रॅक आहे ना विकेट प्लॉट आणि त्याच्या अजून थोडासा पुढे असतो आणि ज्यावेळी तुम्ही सरळ जम्प करता त्यावेळी स्कीटच्या चान्सेस फास्टर बॉलरच्या लाईफमध्ये खूप जास्त बनतात. बरं झालं, खूप चांगला उल्लेख तो केला. हल्ली आम्ही जी ISCL ची स्पर्धा कव्हर केली बँगलोर येथे, त्या ठिकाणी मुंबईच्या संघातल्या खेळाडूंकडनं आम्हाला तीच गोष्ट अनुभवायला मिळाली. ओमकार जर बघायला गेलं तर त्या ठिकाणी खूप चांगली विकेट होती, खूप चांगलं ग्राउंड होतं आणि मोस्टली त्या ठिकाणी लेदर बॉलच्या मॅचेस जास्त होतात आणि आपले मुंबईतले खेळाडू होते नॉर्मली आपण बघितलं की ते रबर स्पाइक्स यूज करतात. पण त्या ठिकाणी तुम्हाला जर खेळायचं असेल, गोलंदाजी करायची असेल, ग्रिप तुम्हाला मिळवायची असेल, तुमच्याकडे प्रॉपर स्पाइक असणं गरजेचं होतं आणि ते स्पाइक्स घालून सुद्धा गोलंदाजी करत असताना बरेचसे खेळाडू इथे मात्र इंजर्ड झाले. राजेश भोपे इंजर्ड झाला, प्रसन्न पाटील इंजर्ड झाला आणि अशा गोलंदाज इंजर्ड झाल्यामुळे मुंबई संघाला मात्र चौथ्या फेरीतना बाहेर व्हावं लागलं होतं. म्हणून म्हणालो ना हे फास्टेस्ट बॉलर्सच्या करिअरमध्ये त्यांना जास्त फेस करावं लागतं आणि ज्यांचं तुम्ही नाव घेतलं ते दोन्ही फास्टेस्ट बॉलर आहेत. एक रायगड एक्सप्रेस तर एक मुंबईचा नामवंत खेळाडू आहे. बॉल तयार हो, What a वेगवान चेंडू होता, ऑप्शनच्या थोडासा बाहेर. आपण बघतो की त्या ठिकाणी लेग कटर बॉल होता आणि आपण बघितलं की त्या ठिकाणी फलंदाज थोडंसं चेस करत होता हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि पंचांनी ताबडतोब सिग्नल केलाय वाईट बॉल. एक कॅश प्राईज आलाय टीम या ठिकाणी खेळती आहे नानकर आणि स्पर्धा तुम्ही पाहताय खरं तर बापगाव देवरुंग या विभागातील खरं तर हा अभिमानाचा सोहळा आहे आणि या विभागातील जे जावई बापू आहेत आणि नगरसेवक चषक बदलापूरमध्ये जे एक भव्य दिव्य आयोजन होतं त्याचे शिल्पकार आमचे मित्र उदयजी राणे यांच्या वतीनं नानकरच्या कोणत्याही बॉलरनं जर हॅट्रिक घेतली तर त्यांच्यासाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिला जाईल. मॅच देखील ते एन्जॉय करतात. या मंचावरती आपलं स्वागत आहे. अंतिम बॉल इथे देखील हलकंसं अपील आणि आता कदाचित डावा स्टिकला मिस करतोय. अंपास हे सांगत असताना तिकडे अक्षयच्या आणि मोरेश्वर सुताच्या अपीलला क्या बॉल टाकला होता तुम्ही पाहू शकता. राईट आमोर द विकेट आले, जसे बॅट्समन शफल झाले, परफेक्ट टो क्रशर यॉर्कर ज्याला म्हटलं जातं ना आणि त्या विकेट मिस करत होता. त्यामुळे सरळ अंपासचं मत होतं की नॉट आऊट. षटक संपलंय मैदानावरती पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 5ला 2 बाद. ज्या अक्षय कोहलीच्या बॉलिंगबद्दल आपण चर्चा करत होतो एक्झॅक्टली त्यानं केलं काय, त्याचा रनवे त्याच्या फॉलो थ्रोवरती त्याचं कंट्रोल होतं, हाय आम त्याची ॲक्शन होती, बॉल रिलीज करताना अगदी एक छोटीशी 2 ते 1.5 फुटाची जम्प घेऊन अगदी प्रॉपर यॉर्कर्स टाकणार अगदी जो तुमचा हाय आम शोल्डर्सचा वापर व्हायला हवा खांद्यातनं जोर काढताना अक्षय कोहली दिसला आणि एक ड्रीम स्टार्ट नानकरला दिला. हे पाहू शकता तुम्ही शेवटच्या क्षणाला अगदी प्रचंड ताकद खांद्यातून तो झोकतोय आणि चांगला स्पेल राहिला आतापर्यंत अक्षय कोहलीचा. अक्षय कोहलीची गोळीबार सध्या आपल्याला पाहायला मिळाली. अमोल तरे आणि निकित जोशी या दोन्ही फलंदाजांवरती आता मोठी जिम्मेदारी आहे. अनेक वर्ष भादवडच्या विजयाचा किल्ला ज्या नावाने सर केलाय ना बाळा तरे करेश मात्रे ते 2 फलंदाज या मोठ्या मॅचमध्ये थोडे लवकर स्वस्तात बाज झालेत. मात्र टीमचा डाव सावरण्याचं काम या ठिकाणी करावं लागेल ह्या यंगस्टर्सला. अमोल तरे जो सलामीला आलाय आणि आता पहिला बॉल फेस करताना अमोल तरेच्या वाट्याला आपल्याला पाहायला मिळेल. पाहता क्षणी प्रेमात पडावं इतकं सुंदर हे क्रीडांगण आहे. खरं तर या मैदानावरती जितक्या स्पर्धा होतात ना तितक्या अख्ख्या महाराष्ट्रात कदाचित चुकून एखाद्या ग्राउंडवरती होत असतील. प्रत्येक फ्रायडे सॅटर्डे संडे तुम्हाला हे ग्राउंड कंटिन्यू बिझी दिसेल. फार मोठं क्रिकेट इकडे होतं छत्रपती क्रीडांगण. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आणि त्या फटका चांगला पूल केलाय, चालला बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला एक दणदणीत षटकार येत असताना 6 धावा. करणारा फटका होता. अमोल तरे जो आघाडीला आला होता
करेज सोबत त्याला जास्त स्ट्राईक मिळालं नव्हतं. पहिल्यांदा स्ट्रायकिंग येणार आणि पहिल्याच चेंडूनंतर अक्षय थेटेसारख्या खेळाडूच्या विरोधामध्ये शॉर्ट पिच चेंडू खूप चांगला त्याने मात्र शॉट अटेम्प्ट केला आणि स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून सीमारेषे बाहेर पाठवलं स्क्रीनच्या समोर त्या ठिकाणी आणि षटकार पहिला वसूल केलाय या इनिंग मधला. धावा झाले 13. याचं कारण अल्पेश गायकवाड यांनी पेनल्टीच्या 2 रन्स आता ऍड केले, जी लागली होती या ठिकाणी टीम नानकरला. त्या 2 पकडून पहिल्या षटकामध्ये झाल्या. आपण पाहिलं धावा 7 आणि पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी आला षटकार. धावफलक जाऊन पोहोचलंय 13 या आकड्यावरती. खूप चांगलं बॉलिंग आहे खरं तर अक्षय थेटेचं. त्याचं स्वागत षटकारानं तऱ्हेनं केलंय. चेंज ऑफ पेस, अगदी मागचा बॉल हाफ ट्रॅकर होता, स्लोवर पण टाकायचा होता मागचा देखील. अक्षय थेटेला गुडलन स्पॉटवरनं हलकासा स्लाइटली लेग कडर, ते नाही जमलं तिकडे आणि त्याचा फायदा बॅट्समननं उचलला. आणि तदनंतर आपण पाहताय अजून या ठिकाणी फिल्डरवरती प्रेशर टाकत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आला. प्रसादजी परब सर आपल्या सोबत आहेत. सर काय म्हणाल, ज्यावेळी रनिंग बिटवीन द विकेट फर्स्ट रन तुम्ही धावता ती वेगात जर आली तर प्रेशर बनतो फिल्डरवरती? हो डेफिनेटली आपण बघितलं की त्या ठिकाणी गॅप सुद्धा मोठा होता आणि त्यांची जास्त त्या ठिकाणी 2 धावा घेणं खूप महत्त्वाचं होतं. बघायला मिळालं आपल्याला मैदानावर. हा देखील फटका ऑन साइडला. मात्र आता ज्या लेग कटरची चर्चा आपण करत होतो ना, तो झालाय. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघत होता, थोडंसं आडवा पाडणं लांबून खेचलं आणि पूल करण्याचा जो प्रयत्न होता तो मात्र मिड विकेटला फसलाय आणि तिकडे टिपलाय. राज नाईक चांगला झेल आणि विकेट मिळते नंबर फर्स्ट. गोलंदाज नानकरच्या क्रिकेटचा प्राईड अक्षय थेटेला. फक्त आणि फक्त धाव फलकर आपण बघतो ते म्हणजेच 15 धावा. काल अशीच एक परिस्थिती आपण बघितली कारिवली संघाची झाली होती. 22 वर 4 गडी, 21 वर 4 गडी होता आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झाला होता ओमकार. आणि त्या मोमेंटला जतीन पाटीलने जी बॅटिंग केली, डोळ्यांचं पारणं फेडणारे 4 षटकार त्याने निर्णायक षटकामध्ये लावले आणि धावसंख्या 50च्या आसपास तो घेऊन गेला होता. आणि तुम्ही मात्र त्याने धावसंख्या डिफेंड केली होती. खूप चांगला खेळ केला होता. तशा एका बॅट्समनची गरज आहे ग्राउंडवरती, म्हणजेच हार्दिक इलेव्हन भादवड या संघाला. प्रत्येक षटकारी प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे सुभाष भामरे यांच्याकडून. खूप मोठं प्राइज आहे खरं तर. अपील झालाय, अंपासनं उचलून धरलाय आणि हा बॉल अगदी बरोबर अगदी जाऊन दळलाय आणि तिकडे सापडलेत मिड विकेट. अगदी आपण पाहिलं एक षटकार, नंतर मिड विकेटला कॅच, त्यानंतर अक्षय थेटेचं स्पेशल यॉर्कर, परफेक्ट इम्पॅक्ट इन लाईन आणि विकेट हिटिंग आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद. थेटेच्या खात्यात विकेट ऍड होती नंबर 2. अलीकडच्या काळात रायगडमध्ये येऊन देखील खूप चांगलं क्रिकेट खेळते. या बदलापूरच्या परिसरात सध्या भावाळे टीमच्या नावाचा दबदबा. बट एक गोष्ट आवर्जून सांगेल, जर आमने लोणारच्या क्रिकेटच्या परिसराची चर्चा झाली, सर्वात आधी बलवन, आकाश आणि हनुमान या सगळ्यांना माहिती आहे. सर आमने लोणारमधनं फर्स्ट टीम पनवेलचं क्रिकेट, उरणचं क्रिकेट आणि त्या सोबतीनं अगदी कधीही तुम्ही या टीमला अर्ध्या रात्री जरी कॉल केलात की उद्या सकाळी 10ला पोहोचायचं, आवर्जून अंतर किती लांब आहे या टीमनं कधीच पाहिलं नाही. जय जोडिंग नावाचा जो ब्रँड आहे ना, रायगड उरण सारख्या परिसरामध्ये देखील आला. आजही तुम्हाला देवरुंगच्या क्रिकेटचा एक छोटासा किस्सा सांगतो. अगदी उरण परिसरामध्ये सकाळी 11 वाजता एक संघ कमी झाला. प्रीतमदादा मात्रे ट्रॉफी होती. 11:30 आय थिंक मी बलवंत आणि आकाशला मेसेज केला की आपल्याला खेळायचं आहे. शार्प ऑन 3:30ला ही टीम पहिल्या राऊंडची लास्ट मॅच खेळायला तिकडे पोहोचली होती. प्रचंड खरं तर क्रेज आहे देवरुंग गावामध्ये क्रिकेटचा. आणि ज्यावेळी अगदी पुरस्कर्त्यांच्या भूमिकेत श्यामशेठ दळवी साहेबांसारखं त्यांच्या सोबतीनं त्यांचे चिरंजीव जरा टीमच्या पाठीशी असतील तर जय जोटिंग देवरुंग काय करू शकते हे आज आमने लोणारच्या क्रिकेटला टीमनं करून दाखवलं. आणि आमने लोणारच्या क्रिकेटच्या इतिहासात या परिसरात प्रथमच अगदी तब्बल आपण पाहताय 11 बाईकसोबत विनर्ससाठी खरं तर या ज्या ठेवण्यात आल्यात त्या लाजवाबात. आणि प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट त्यांच्यासाठी ड्रीम बाईक या ट्रॉफी सुंदर आहेत. आणि एखाद्या मुक्या प्राण्याच्या नावानं आपण काय करू शकतो त्याचं ज्वलंत उदाहरण आज नेहा श्यामशेठ दळवी यांनी दिलंय. फटका फ्रंट फुटला येऊन ऑन साईडला खेचलाय आणि प्राणी जरी मुका असला ना त्याचं काम बोललंय. अर्थातच बैलगाडा क्षेत्रामध्ये सध्याच्या घडीला अनेक बैलांच्या नावांची चर्चा होतं, त्यामध्ये आवर्जून काही चर्चेत राहणारी अगदी नावं आहेत. मात्र मी नेहमी म्हणतो जब तक सूरज चांद रहेगा इस बैलगाडा की क्षेत्र में लक्षा नाम अमर रहेगा. ज्या बैलांना सप्त हिंद केसरी त्या काळात पटकावला जिथे फक्त ओरिजिनल हिंद केसरीचे किताब मोजले जायचे,
असा स्वर्गीय बैलगाडा क्षेत्रातील वेगाचा बेताज बादशाह मोठा लक्ष, त्याला भावपूर्ण श्रद्धांजली देणारं हे लक्षा चषक तुम्हाला पाहायला मिळतंय आणि त्या लक्षा बैलाचे मालक आदरणीय आपण पाहताय श्यामशेठ दळवी यांच्या माध्यमातून हे आयोजन आपल्या भेटीसाठी आलंय. आज एक दुःखद निधन झालं स्वर्गीय चंद्रकांत शांताराम दळवी यांचं देवरुंग गावामध्ये. त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून निर्विलेवन नानकर खेळतीये आमचे मित्र भावेश केणे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. जगनशेठ पाटील जे या विभागातील एक ब्रँड आहे त्याच्या नेहमीच एक निष्ठावंत आणि कट्टर कार्यकर्ते म्हणून भावेश केणे यांची ओळख आहे. भावेश आपलं देखील लक्षा चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्याच या ठिकाणी माध्यमातून निर्विलेवन नानकर संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोहिदास घोडे साहेबांचं आगमन झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. या लष्का चषकाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण बघितलं उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी जो पुरस्कार आहे तो रोहिदास घोडे साहेबांनी मात्र पुरस्कृत केला. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आहे ना 6 ओव्हरच्या मॅचला रन्स खूप चांगले आहेत, पण विकेटचा ग्राफ आहे ना तो थोडा मोठा आहे बॅटिंग करणाऱ्या भादवडसाठी. त्यामुळे पार्टनरशिप होणं या मॅचमध्ये गरजेचं आहे. 2 ओव्हर 18 बनलेत. 6 ओव्हर जरी तुम्ही 55-50 केला, एक 5 ओव्हर जरी तुम्ही या ठिकाणी 50-55 केला, एक फायटिंग टोटल आहे. कारण एखादं षटक जर मोठं आलं 15-16 धावेचं तर त्या धावा स्कोरकार्डवरती बनवू शकतात आणि ऑनलाईन मॅच एन्जॉय करतात. इताडे गावचे सन्माननीय सरपंच आणि भारतीय जनता पार्टीचं या विभागातील एक मोठं नाव जगनशेठ पाटील यांच्याकडनं नानकरनं सामना जिंकला तर 5,000चा पारितोषिक आहे. बॅटची लागली आहे लिडिंग एज, बॉल येतो मागे, शॉर्ट थर्ड मॅन तिकडे झाली आहे संकेतकडनं मिसफिल्ड. आउटफील्ड खूप फास्ट आणि ज्या फटक्याची गरज होती तो फटका आलाय. भले धावा कशाही हो त्या येणं गरजेचं आहे आणि हा नशिबाचा चौकार धावफलकावरती 4 ने पुढे जाते टीम. 22 लॉस ऑफ 4. शिवाचा चौकार म्हणावा लागेल. या ठिकाणी आपण बघतो त्या ठिकाणी फलंदाज ज्याप्रमाणे फलंदाजी करतात थोडेसे दबावाखाली आहेत, पण चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगल्या धावसंख्या रचावी लागेल. धावसंख्या 22. षटक क्रमांक आपण बघतो तिसरं सुरू आहे. शुभम जाधव बॉलिंग मार्कवर. हो, शॉर्ट ऑफ लेन, लिडिंग एज, हवेमध्ये चेंडू, फाईन लेगचा खेळाडू ऍक्शनमध्ये चेंडूच्या खाली जज करतोय आणि तिथे मात्र झेल सुटलाय. जीवदान मिळालंय, दर्शनकडून झेल सुटलाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 3 धावा इथे पूर्ण. कॅज्युअल अप्रोच फिल्डिंगमध्ये धावून आपण बघितलं त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजांमध्ये खूप चांगलं कॉर्डिनेशन आणि उमेश आणि त्याचबरोबर निकितने धावून 3 धावा इथे पूर्ण केल्या आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 वर. 25. नक्कीच मागचा आलेला चौकार, आता मिळालेला 3 धावा, एक छोटंसं मुवमेंट शिफ्ट होतं असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण उमेश नाईक 5 बॉलमध्ये मागच्या 10 रनवरती बॅटिंग करतोय. निकित जोशी अजूनही त्याला खातं खोलायचं आणि अजूनही प्लस डगआउटमध्ये नजर टाकली ना तर मी ऑलवेज म्हणतो ही टीम आहे ना भादवड एका ओव्हरमध्ये देखील गेम चेंज करू शकते. त्याचं कारण सागर तरे आणि मुकेश मते यांसारख्या फिनिशरचं येणं अजूनही बाकी आहे. मला आजही खंबालपाडा विरुद्ध भादवड झालेला सामना आठवतो. 6 मध्ये 18ची गरज होती आणि तब्बल 3 बॉलमध्ये 3 षटकार मारून मुकेश मतेनं सामना संपवला आणि भादवडला सुपर 6 मध्ये आणलं होतं. पुढचा चेंडू बॉटम हँडचा वापर, थोडासा सेमी हेलिकॉप्टर शॉट खेळायचा होता, टायमिंग जमलं नाही या चेंडूवर. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. स्ट्राईक एंडला आलाय फलंदाज तो म्हणजेच निकित जोशी. अजून त्याला स्वतःचं खातं उघडायचं आहे. धावसंख्या 25 आहे, 4 गडी बाद झालेत. इथून मात्र चांगली पार्टनरशिप करावी लागेल. मच्छिंद्र बजागे आणि संजय घोडे साहेबांचं आगमन झालंय. दोघांचंही मनपूर्वक स्वागत आहे. विनंती करतो की आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. पुढील चेंडू शुभम जाधवचा. हो, टायमिंग चांगलं केलं त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक बरोबर समोर उभा आहे. एक्झॅक्टली त्याच्या हातामध्ये चेंडू, पॅरलल स्ट्रोक, जास्त उंची नव्हती आणि थेट खेळाडूच्या हातामध्ये. अंकित दळवी खूप चांगला तिथे झेल पकडतोय. फलंदाज बाद. निर्णायक क्षणाला जिकडे पार्टनरशिप होणं गरजेचं होतं तिकडे खरं तर निकित जोशी थोडासा लवकर बाद झाला आणि शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेट खरं तर फार महत्त्वाचा असतो. तुम्ही विकेटवरती किती वेळ थांबताय त्यापेक्षा तुम्ही रन्स किती वेगात बनवताय ते खूप महत्त्वाचं होतं आणि तोच प्रयत्न होता की एखादा षटकाराला स्ट्राईक रेट इम्प्रूव्ह होईल. टीम देखील 3 ओव्हर 30 प्लस जाईल आणि 25ला अर्धा संघ मैदानाच्या बाहेर झालाय. 25ला 5 बाद आणि न्यू बॅटर मैदानावरती आपण ज्याच्या नावाची चर्चा करत होतो तो मैदानावरती आलाय, मुकेश मते. 5 षटकांचा सामना आणि ओव्हर नंबर सुरू आहे. मैदानावरती सध्या 3. शुभम बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिला चौकार, त्यानंतर आले धावा या ठिकाणी 3. मागच्या 5 बॉलमध्ये 1 विकेट आणि 2 डॉट बॉल आणि 1 चौकार 1 ट्रिपल असं चित्र आतापर्यंत पाहायला मिळालं. अजूनही काही बिघडलेलं नाही आहे. जरी 5 विकेट्स गेलेत, येणाऱ्या जर 13 बॉलमध्ये इथनं कमीत कमी 25 येतात तर हे स्टेज ते ना प्रसाद सर संध्याकाळचं सत्र जिकडे तुम्ही
1-2 ओव्हर बॅटिंग कराल, प्रकाश अगदी आपण पाहिला तर सूर्यकिरणं काहीशी थोडीशी शांत मंद मंद पाहायला मिळतील, पण त्यानंतर फ्रंट लाईटमध्ये देखील काही ओव्हर तुम्हाला बॅटिंग करायची आहे आणि क्लायमेट ना एकदम शांत असतं आणि त्यातल्या त्यात छत्रपती क्रीडांगणावरती यांना दोन्ही एंडनं जर क्रिकेट खेळलं गेलं तर तिकडे रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन, हवेचा प्रवाह, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मॅटर करतो. त्या सगळ्या गोष्टी प्रसाद सर खूप महत्त्वाच्या आहेत. सन्मान्य जीवनदास केणे साहेबांचं आगमन झालंय. माजी सरपंच देवरुंग गावचे, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 25 ड्राईव्ह खूप चांगला बघायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑनला क्षेत्राशी तिथे चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट. फलंदाज एका धावेने मुकेशमध्ये खातं उघडतोय आणि धावसंख्या जाऊन पोचली ती एकूण 3 षटकांच्या अखेरीस ती 26 धावा धावफलकावर. पोगाव आणि महापोली दोन्ही संघाचे संघनायक आपण संपर्क साधायचा आमच्या आयोजकांशी आणि टॉससाठी रेडी राहायचं आहे. 2 षटकानंतर टॉस केला जाईल तर एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आपण बघतोय धावसंख्या धावफलकावर 26 धावा, 8.67ची सध्या सरासरी आहे. 5 विकेट गमावल्या. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि या 2 षटकांचा बघायचं मैदानावर आता मिडल ऑर्डरचे बॅट्समन आहेत. मग उमेश नाईक आतापर्यंत खेळतो वैयक्तिक 1 चौकार, त्याच्यामध्ये त्याने आपण बघतोय धावा आहेत एकूण 10. मुकेशमध्ये एका धावेने अजूनही ग्राउंडवर उभा आहे. आता जस्ट तो आता ग्राउंडच्या आतमध्ये आलाय. त्यामुळे ह्या ग्राउंडवर या बॅट्समनच्या मध्ये पार्टनरशिप किंवा येणाऱ्या बॅट्समनच्या मध्ये पार्टनरशिप होणं आणि चांगली धावसंख्या रचणं हे खूप महत्त्वाचं असणार आहे हार्दिक 11 भादवड संघासाठी. संध्याकाळचा सनसेट तुम्हाला फार जवळून दाखवला जात होता आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून. कन्याकुमारीला किंवा सनसेट जिकडे खरं तर राईज होतो अशा ठिकाणी जाऊन आपण या सगळ्या क्षणांचा आनंद घेत असतो. समुद्र किनारी असताना अगदी मावळणारा सूर्य पाहण्याची मजा वेगळी असते. अगदी इथे मात्र हा मावळणारा सूर्य आज विजयाची साथ कुणाला देईल, कारण म्हटलं जातं ना, उडत्या पाखराला कधी परतीची तमा नसावी, नजरेत सध्या नवी दिशा असावी, घरटे काय केव्हाही बांधता येईल, क्षितिजा पलीकडे जाण्याची मनामध्ये नेहमी एक जिद्द असावी. त्या जिद्दीनं, त्या आकांक्षेनं मैदानावरती बॅटिंग करावी लागेल. फलंदाज मुकेश मतेला. देवरुंगचे पोलीस पाटील राजेश पाटील यांचे आगमन झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. विनंती करतो आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. पोलीस पाटील देवरुंगचे राजेश पाटील, धन्यवाद. बॉल होता यार. अक्षय थेटेचा सेकंड स्पेल, पहिल्याच बॉल वरती बेसबॉल स्टाईल हॅमर केलाय, पाठवलाय बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हणून तर म्हणालो ना, पॉवर हाऊस बॅटिंगला येणं बाकी आहे. एका बाजूला मुकेश मध्ये, दुसऱ्या बाजूला अक्षय थेटे आणि थेटेला मध्ये सांगतोय स्वॅग से करेंगे आपका स्वागत. षटकार शॉट होता, आपल्या मनगटात असणारा जोर फलंदाजानं लावलाय, त्याला 4 नाही आता 6 मिळाला. 32 ऑन दी बोर्ड. इथे आता यॉर्कर जे स्ट्रेंथ आहे अक्षय थेटेचं, बट रिझल्ट चांगला आहे मतेच्या बाजूनं, भादवडच्या बाजूनं, आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात धावा या ठिकाणी 4, आणि जिकडे मागे पडला होता ना तिकडे मात्र आता पुन्हा एकदा बाउन्स बॅक करताना टीम आपल्याला पाहायला मिळतीये. हार्दिक 11 भादवड. प्रत्येक चौकार षटकाराला हार्दिक 11 भादवडचे पुरस्कर्ते आपण पाहताय, ज्यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सुभाषजी भामरे जे मुठवळला बिलॉंग करतात, आणि त्या सोबतीनं भावेशदादा केणे अर्थातच जगनशेठ पाटील यांच्या वतीनं आपण पाहताय तब्बल 5,000 रुपयाचा पारितोषिक. या ठिकाणी निर्वी 11 नानकरला सामना जिंकला तर, आणि उदयजी राणे बदलापूर ऐरनझाड त्यांच्या वतीनं हॅट्रिकसाठी अक्षय थेटेला 3,000 रुपयाचा पारितोषिक. एक सिंगल ऍड केली जाईल, एका सिंगलनं डबलनं स्कोर सातत्यानं आता पुढे चाललाय. या षटकामध्ये रन्स थोड्या जास्त खर्च झालेत. अक्षय थेटेचा स्पेल जर आतापर्यंत आपण पाहिला थोडासा महागडा ठरला. विकेट त्याच्या खात्यात जरूर 2, पण 22 धावा अक्षय थेटेनं 1.3 मध्ये आतापर्यंत खर्च केलेत. पहिल्या षटकात 11 आले होते. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 11 धावा खर्च झालेत. पहिल्या षटकात 2 विकेट होत्या. या षटकात थोडंसं आक्रमण त्याच्या विरुद्ध केलंय. पण उमेश नाईकने एका बाजूला जो डाव सावरलाय ना तो अतिशय सुंदर आहे. बॉल तयार. उमेश नाईक समोर, अक्षय थेटे राईट आर्म अराउंड विकेट. हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला खेळायचं होतं, जरूर लागला बॉल अगदी बॅटच्या जवळजवळ स्टिकर एंडला. सिंगलचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी थोडासा उशीर झालाय, आणि या दरम्यान आपण पाहताय व्यासपीठावरती नुकतंच शुभागमन झालाय. कॉम्बॉक्समध्ये जो आवाज आज आपल्याला ऐकायला मिळेल, आवाज हेदूरने डोंबिवलीचा, ज्यानं सध्या पूर्ण ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या आवाजाची जादू पसरवली आहे, असे आमचे मित्र करण काळन यांचं आगमन झालं. वेलकम के आपलं देखील स्वागत आहे. भागेश म्हात्रे यांच्या जोडीनं त्यांचा आवाज त्या मॅचच्या अगदी आपण पाहिला समाप्तीनंतर तुम्हाला ऐकायला मिळेल. स्लो 1 चेंज ऑफ पेस.
अक्षय थेटेचं गती परिवर्तन हे फार सुंदर होतं. अक्षय थेटेनं जे इम्प्रूव्ह केला ना त्याच्या गोलंदाजीमध्ये, त्याबद्दल का म्हणाल? कारण याआधी गुडलँड स्पॉट आणि यॉर्कर फक्त ही स्ट्रेंथ होती अक्षय थेटेची. आता त्याच्याकडे बाउन्सर आहे, आता त्याच्याकडे ऑफ ब्रेक आहे, आता चांगला लेग कटर देखील आहे. अंतिम बॉल नंतर चर्चा जरूर आपण करू. हाफ ट्रॅकर ज्या बाउन्सरची चर्चा करत होतो, आता तो मैदानावरती टाकला आणि उमेश नाईकच्या विरुद्ध लगातारचे जे 2 डॉट टाकलेत ना, तिकडे कमबॅक खूप चांगलं झालं. निर्वी 11 नानकर 22 केने पुरस्कृत हा संघ मैदानावरती खेळतोय. षटकं संपले, 4 धावा झालेत 39. वेळेबद्दल जर चर्चा झाली, 4 ओव्हरसाठी या ठिकाणी तुम्ही वापरली आहेत तब्बल 8 मिनिटं टीम नानकर लेट आहे. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर्स व्हायला पाहिजे, इथे तुम्ही वापरली आहे तब्बल 28 मिनिटं. अंपायर्स 4 ओव्हरचा खेळ संपलाय, 39 धावा धावफलकावर. आणि आता शेवटचं येणारं षटक, एका बाजूला बॅटिंग करतो मते 4 मध्ये 12, 300चा स्ट्राईक रेट आहे. प्रसाद सर, तरी देखील मी म्हणाल ना, मतेची बॅट कदाचित नाराज असेल. 500, 600, 400च्या स्ट्राईक रेटना बॅटिंग करताना आजवर भादवडच्या क्रिकेट प्रेमींनी नेहमीच पाहिलं मुकेश मतेला. त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये त्याला थांबवणं निर्वी 11 नानकरच्या बॉलरसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि गोलंदाजीसाठी अंतिम षटकामध्ये वापर केला जातोय साहिल जाधव या गोलंदाजाचा. पोगाव संघाचे संघनायक आणि महाबोली संघाचे संघनायक आता त्वरित द्यायचे व्यासपीठावर टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. धावसंख्या 39 धावा 4 षटकांच्या अखेरीस. साहिल जाधव बोलिंग मार्कवर निर्णायक षटक घेऊन. बॅटिंग जर आपण बघितली मैदानात आतापर्यंत मुकेश मते 1 चौकार 1 षटकार 2 सिंगल वैयक्तिक खेळतोय 12 आणि उमेश नाईक त्याला खूप चांगली साथ देतो मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तो सुद्धा करतोय, तो सुद्धा 12 खेळतोय. आता मात्र सर्कलच्या आतमध्ये खेळाडू पंचांनी वाढवलाय, कारण थोडासा डिले आहे. म्हणजेच नानकर संघ आणि बोलिंग मार्कवर सज्ज होतोय तो साहिल जाधव. छोटासा रनअप आहे साहिलकडे. लेफ्ट आर्म वर द विकेट. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका. मिड ऑफचा खेळाडू ऍक्शन मध्ये येतोय, चेंडूच्या खाली जज करतोय. जजमेंट चांगलं आहे, गुड कॅच, गुड फिनिश. आणि अंकेशने खूप चांगला झेल फिनिश केलाय. फलंदाज बाद. विकेट्स आतापर्यंत गेले 6. न्यू बॅटर मैदानावरती आलाय सागर तरे. धावसंख्या 39 6 गडी बाद. एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर आपण ऑलरेडी सूचना केली आहे की तो बाउंड्री लाईनच्या आतमध्ये क्रॉस होणं खूप इम्पॉर्टंट आहे. न्यू बॅट्समन बॅटिंगसाठी येतोय सागर तरे. ग्राउंडवर स्ट्रायकिंग एंडला तो आता असेल. आतापर्यंत 6 फलंदाज गमावलेत, 39 धावा धावफलकावर. थोडासा आपण बघतो की त्या ठिकाणी धावसंख्येला लगाम लावण्याचा प्रयत्न प्रत्येक षटकामध्ये गोलंदाजांनी केलाय. इथे सुद्धा आपण टेस्ट बघतोय. साहिल जाधवने पहिल्या चेंडूवर विकेट काढली आहे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, पिकअप शॉट, हॅमर्ड, अप्रतिम फटका, सडक पे कडक, गुड शॉट, चेंडू सीमारेषे बाहेर, उत्तुंग षटकार. अब आता टीचर मास्टर देखील अतिशय सुंदर आगरी कोळी अगदी गाण्यांचा खजाना आपल्यासाठी घेऊन येतात. आणि पहिल्याच बॉलवरती सागर तरेनं इतका लांब मारलाय की हा छक्का नाही, अठ्ठा नाही, 10 आहे. आणि तिकडे प्रेक्षकांना देखील प्रेक्षणीय झेल टिपलाय. त्यांचं देखील करूया प्रेक्षकांचं विशेष कौतुक. स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांचं. आमने लोणाड भिवंडीकर आज मोठ्या संख्येने येताना आपल्याला पाहायला मिळतील, कारण या विभागातील मानाचा सन्मानाचा क्रीडा सोहळा लंगतोय. त्याचं नाव आहे लक्षा चषक 2026. 45 धावा धावफलकावर. फक्त 4 खेळाडू आपण बघतोय की मिडल लाईन सर्कलच्या बाहेर आहेत, 30 सर्कलच्या बाहेर. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात फलंदाज. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, टायमिंग करू शकणार नाही या चेंडूवर, कॅप शोधू शकणार नाही. मिड ऑफचा खेळाडू चेंडूवर येतो, चेंडू कव्हर करेल अंकेश. तोपर्यंत मिळते ती फक्त 1च धाव. गुड फिल्डिंग, चांगली फलंदाजी आपण बघतो. त्या मुवमेंटला सागर सिंगल रोटेट करतोय. त्यानंतर षटकार मारल्यानंतर 46 वर धावसंख्या जाऊन पोहोचली. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला पोहोचला तो म्हणजेच उमेश नाईक. आतापर्यंत 1 चौका त्याने मारलाय मैदानावर. 12 वर तो खेळतोय.
त्यामुळे त्याच्याकडनं मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे संघाला. ओह व्हाट अ शॉट. गुड ना टेक और ये देख सिक्सर देख अगेन सडक पे कडक. अजून एक उत्तुंग फटका षटकार. जेव्हा जेव्हा हातात पुढे घेऊन 50च्या पलीकडे निघून गेली आहे. तब्बल 52 धावा धावफलकावर 52. म्हणून म्हणालो ना अगदी 2 ओव्हर जरी भातवडच्या वाट्याला आल्या ना 55 प्लस ही टीम जाऊ शकते. त्याचं कारण काय, मुकेश मते आणि सागर तरे जेव्हा जेव्हा टीम कठीण परिस्थितीत आहे ना तेव्हा तेव्हा येऊन भातवडच्या क्रिकेटला सावरलंय. आज हार्दिक 11 भातवड या नावानं हा संघ खेळतोय. थोडासा दबाव टाकलाय साहिल वरती. बॉल तयार. चेंज ऑफ पेस कमी गतीनं टाकलाय कारण आता ना पाहिलं बॅट्समन खूप लांबून खेचतोय तर थोडा ऑफ स्टंपला जास्त बाहेर नाही तर बरोबर बॅटन पॅचच्या अगदी मधोमध टाकलाय आणि हा डॉट बॉल येतोय. शरद गोडे यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. व्यासपीठावर बघतोय अनेक सारे मान्यवर उपस्थित आहेत. योगेश म्हात्रे नाना भादवडचे त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. उद्योगपती विनायक म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता मिथुन रणधवी यांचं आगमन झालं. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. आणि सुभाष भामरे जे भादवड संघाचे पुरस्कर्ते आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. हो चांगली गोलंदाजी. स्लॉग ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये जणू आपण बघितली त्या ठिकाणी फटक्यांची आतिषबाजी झाली होती पण नंतर मात्र खूप चांगलं कमबॅक केलंय. बॅटिंग टीमने ताबडतोब घेतलाय तो रिव्ह्यू वाईडसाठी. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण बघतोय की त्या ठिकाणी रिव्ह्यू बॅलन्स आहे. प्रत्येक संघाला आपण या स्पर्धेमध्ये बघतोय की 2-2 आपण रिव्ह्यू दिलेले आहेत. चला पोगाव संघ महापोलीस संघ टॉस बॉक्समध्ये रेडी राहायचे टॉससाठी. वाईटसाठी घेतला रिव्ह्यू बॅटिंग टीमने. क्या बात आहे. खूप चांगला लेग कटर बॉल. लेफ्ट आर्म बॉलर आहे. नॅशनल लेग कटर बघतोय आपण त्या ठिकाणी बाहेर निघत असताना. पोगा विरोधात महापुली असा सामना इथे होणार आहे. यापुढे वळूया सत्काराकडे. पंचांचा निर्णय निश्चितच येईल. वळूया आपण व्यासपीठावर काही सन्मानित आपण संपर्क करणार आहोत. व्यासपीठावर सर्व आमच्या मान्यवरांचा आणि सन्मान झाल्यानंतर आपण लगेचच टॉसकडे वळणार आहोत. सर्वप्रथम योगेश म्हात्रे यांचा सन्मानित केला जाईल. भादवडचे जे नाना नावाने ओळखले जातात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट डिलिव्हरी. धावसंख्या ती 52. 53 धावसंख्येचं लक्ष असेल नांदकर संघासमोर. योगेश म्हात्रे साहेबांचा सन्मानित केला जाणार आहे व्यासपीठावर भादवडचे. आणि मी सुनील रणवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे करावा योगेश म्हात्रे यांचा. अतिथीगणांचं मान्यवरांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी बघू शकता ग्रामीण टेनिस क्रिकेट यूट्यूब वाहिनीवर तुम्हाला हे सगळे चित्र बघायला मिळते. टॉससाठी दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. आपण लगेचच टॉस करणार आहोत सन्मान झाल्यानंतर. त्यानंतर विनायक म्हात्रे उद्योगपती यांचा सुद्धा सन्मान इथे केला जाणार आहे योगेश म्हात्रे यांच्यानंतर. आणि सर्व सन्मान मी विनंती करेन की सुनील रणवी आपणच इथे कंप्लीट करायचे आहेत. विनायक म्हात्रे यांचा सन्मान इथे केला जाणार आहे सुनील रणवी यांच्या शुभ हस्ते. यानंतर भाजपा कार्यकर्ते मिथुन रणवी यांचा सुद्धा सन्मान इथे केला जाणार आहे. सुनील रणवी यांना विनंती करतो पुन्हा आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे करायचा आहे. चला पोगाव संघ लवकरात लवकर रिपोर्ट करा टॉससाठी. आपला अपोनंट संघ इथे ऑलरेडी उपस्थित आहे. यानंतर हार्दिक 11 भादवड संघाचे पुरस्कर्ते सुभाष भामरे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान इथे संपन्न होईल. सुनील रवी आपणास विनंती करतो आपण हा सन्मान इथे संपन्न करायचा. सर्व सन्मान आपण सन्मान इथे संपन्न करायचे आपल्या शुभ हस्ते. यानंतर देवरुंग पाड्याचे रोहिदास गोडे यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. रोहिदास गोडे यांचा सन्मान इथे संपन्न होईल. सुनीलजी रणवी यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे संपन्न करतोय. सर्व सन्मान
यानंतर देवरुंग गावचे माजी सरपंच जीवनदास केणे यांचा सन्मान इथे संपन्न होणार आहे. माजी सरपंच देवरुंगचे जीवनदास केणे यांचा सन्मान इथे संपन्न होईल. महापोली संघाचे संगणक उपस्थित आहेत. पोगाव संघ आपला संगणक आपण पाठवा. चला सेकंड इनिंग सुरुवात आपण करतोय. नानकर संघ आपले बॅट्समन पाठवा. या इनिंगचा जर पहिला बॉल पडला तर पोगाव संघाला पेनल्टी लागू शकते, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर राजू गोडे साहेब यांचा सन्मान इथे संपन्न होईल देवरुंग पाड्याचे. राजू गोडे यांचा सन्मान इथे संपन्न होणार आहे व्यासपीठावर. यानंतर पिसेगावचे समाजसेवक अनंत पाटील ते उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे संपन्न होईल. बॅट्समन पाठवा. नानकर संघ बॅट्समन पाठवा प्लीज. मॅच सुरू करायची आपल्याला, वेळ घेऊ नका. यानंतर अनंत पाटील यांचा सन्मान इथे संपन्न होईल. सुनील रणबी यांच्या शुभ हस्ते. आणि त्यानंतर अजून एक सन्मान बाकी आहे. देवरुंगचे गुरुनाथ मालपेकर इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे होणार आहे. गुरुनाथ मालपेकर यांचा सन्मान इथे संपन्न होईल व्यासपीठावर सुनील रणवी यांच्या शुभ हस्ते. वेलकम बॅक. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. लक्षा चषक जय जोडिंग देवरुंग आयोजित ही स्पर्धेच्या तिसऱ्या डे नाईटचं क्रिकेट तुम्हाला इथे पाहायला मिळतं. सत्र मैदानावरती संपलं. धावा झालेत 52. काही सन्मान होताना व्यासपीठावरती तुम्ही पाहत आहात. लढाई सुरू आहे. निर्वी 11 नानकर आणि त्यांच्या विरुद्ध टीम खेळतीये हार्दिक 11 भादवड. नेक्स्ट मॅच जहनुमान पोगाव त्यांच्या विरुद्ध महापोली या दोन बलाढ्य संघांच्या दरम्यान रंगेल. अजून एक मोठा सामना. एका बाजूला मारू भावे, दुसऱ्या बाजूला तुम्हाला तुषार शेख आणि त्याची आर्मी इन ॲक्शन पाहायला मिळेल. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. फुल पॅक क्राऊड संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं, कारण प्रेक्षकांसाठी हे मैदान ओळखलं जातं. आणि आमने लोणाड परिसर जे प्रेक्षकांवरती प्रचंड प्रेम करतं, त्या सगळ्या आमने लोणाड परिसरातील आणि भिवंडीच्या परिसरातील आलेल्या लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे. या ठिकाणी इंटर मोरेश्वर सुतार आणि त्याच्या सोबतीनं बॅटिंगसाठी अंकित दळवी मैदानावरती दाखल झाला. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहे करिश म्हात्रे. खूप सुंदर आयोजन आहे. पाहुयात पहिल्यांदाच आमने लोणाड परिसरामध्ये आपण पाहताय 13 बाईकसह ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. इथे विजेते कोण आहेत, कोणाच्या नावावरती इथनं ह्या सगळ्या मोटर बाईक जातील. कॉमेंट्री बॉक्समध्ये अतिशय सुंदर स्कोरिंग आपल्यासोबत करतायत अल्पेश गायकवाड. भिवंडी विभागातील सध्या पिंपळास गावाचं नाव स्कोरिंग विश्रात ज्यांनी खूप मोठं केलं असे अल्पेश गायकवाड, त्यांचं करूया आपण या स्पर्धेमध्ये देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. टप्पा पडला, थोडासा खाली राहिला होता. मोरेश्वर सुतारला सलामीला. पॉवर प्ले कसं खेळावं हे सनद जयसूर्या महिला जयवर्धनेच्या माध्यमातून आपण पाहिलं. वीरेंद्र सेवागनं त्याला एक वेगळा तडका दिला आणि मोरेश्वर सुतार देखील त्यासाठीच ओळखला जातो. स्किल टेक्निक सगळं काही आहे मोरेश्वर सुतारकडे. आणि इथे मात्र हा चौकार आला लेग बाईटच्या स्वरूपात 4 धावा. मोठा तो गॅप होता विकेट किपरच्या मागे, तिथून मात्र चेंडू निघून गेला लॉंग स्टॉप मध्ये आणि पहिला चौकार एक्स्ट्राच्या स्वरूपात का होईना पण पहिला चौकार आला आहे बॅटिंग करताना नानकर संघासाठी आणि डावाची सुरुवात झाली आहे धावेने. वॉट अ बॉल. अगदी एक्स्ट्रा 4 जरूर आले. करिश म्हात्रे मात्र अजूनही अगदी त्याच कॉन्फिडेंटनं या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल धावफलकावरती थांबली आहे 4 धावा धावफलकावरती. षटकातील पुढील बॉल मोरेश्वर सुतार. हा देखील सुतारला शांतच ठेवलंय. लगातारचे 4 निर्धाव
आपल्याला पाहायला मिळतात. करिश म्हात्रेच्या गोलंदाजीमध्ये एक धार पाहायला मिळते आणि मोरेश्वर सुतार सारख्या फलंदाजाला पॉवर प्ले मध्ये लगातार 4 डॉट टाकणं ऑलवेज चॅलेंज आहे. म्हात्रे सांगतोय मी ते स्वीकारले, अजून एक डॉट. आणि जर पुढचा बॉल डॉट आला तर पहिलं मेडन षटक आजच्या तिसऱ्या डे नाईट फॉर्मॅट मधलं आपल्याला पाहायला मिळेल. क्या बॉलिंग करतोय मैदानावरती. मोरेश्वर सुतार सारख्या बॅट्समनला जणू काही जंजीर त्याच्या पायाला बेड्या लावलेत. फुटवर्क काही का तो जरूर दाखवतोय. मात्र प्रत्येक बॉलवरती विजय सध्या करिश म्हात्रेचा. हाफ ट्रॅकर आता देखील बॉल चाललाय आणि विकेट मिळून आलंय करिश म्हात्रेच्या माध्यमातून. या स्पर्धेतील तिसऱ्या दिवसातील पहिलं निर्धाव षटक 53 धावेचा पाठलाग थांबवताना द वॉल ऑफ भादवड. बॅटिंग मध्ये मॅजिक नाही आहे बट गोलंदाजी मध्ये सध्या म्हात्रेची पॉवर आहे. सन्माननीय जीवनदाजी केने साहेब यांना विनंती करतो की टॉस बॉक्समध्ये या. तुमच्या शिवातून आपण दुसऱ्या मॅचचा टॉस करणार आहोत. पोगाव आणि महापोली या दोन टीममध्ये नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर दूरवरचा प्रवास महापोली संघाने या ठिकाणी गाठला आहे. कारण अंबाडी तालुक्यामधून बिलॉंग करत असताना अनेक साऱ्या विभागामध्ये त्यांना तुम्ही बघितलं क्रिकेट खेळत असताना. परंतु आज हे निमित्त आहे लक्ष चषकाचं आणि ते पोगाव समोर खेळतील. हेड आणि टेल अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण साहेबांना विनंती करूयात की कॉइन स्पिन करा. महापोलीचे कॅप्टन कॉल करतील. हेड असा कॉल आणि आलाय टेल. सो टॉस जिंकला टीम पोगावच्या कॅप्टनने. फक्त डिसिजन सांगा कारण मॅचेस सुरू आहे. फिल्डिंग. थँक्यू सो मच. पोगाव टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकून फिल्डिंगचा डिसिजन घेतला आहे. नेक्स्ट मॅचमध्ये बॅटिंग करत असताना महापोली तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊयात कॉम्बॉक्समध्ये. 4 ला 1 बाद. जो चौकार आला ना तो लेग बाईज होता. 4 धावा धावफलकावरती आहेत. 24 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे आणि 24 बॉल अजूनही जिंकण्यासाठी धावा करायच्यात 49. 53 धावेचं लक्ष. न्यू बाटा मैदानावरती इंटर झाला. अक्षय थेटे आताच त्याच्या आयुष्यातील अजून एक 2 व्हीलर मोटर बाईक त्याच्या नावावरती झाली. खूप चांगलं क्रिकेट सध्या विथ द बॅट विथ द बॉल अक्षय थेटे खेळतोय. डावखुऱ्या त्याचा फलंदाज अंकित सध्या स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळतो. लक्षात चषक देवरुंग तुम्ही एन्जॉय करत आहात. स्ट्रायकिंग केला अंकित. शॉर्ट ऑफ लेंथ होता. चेस केला. स्क्वायर कट करायचा प्रयत्न. गॅपमध्ये खायचा प्रयत्न. पण गलीमधला खेळाडू अत्यंत चुरशीची त्या ठिकाणी फिल्डिंग बघायला मिळते. मागे गेला. स्वतःला सावरलं. अप्रतिम फिल्डिंग बघायला मिळते. आणि त्या ठिकाणी गॅपमध्ये हा फटका जात होता. त्या ठिकाणी खूप चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. आणि फक्त एकच दार समाधान मानावं लागेल त्या अंकितला. अंकितने खातं उघडलं एका धावाने. धावसंख्या धावफर करून बघतो जी एकूण अंकित झाली आहे ती 5 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस अवघ्या 4 धावा. ते सुद्धा आपण बघितल्या लेग बाय स्वरूपामध्ये. विकेट मेडन वर प्रत्येक पहिल्या षटकामध्ये करिश म्हात्रे हाताळली. खूप चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली हार्दिक 11 भादवड या संघासाठी. आणि या धावसंख्येचा आपण बचाव करू शकतो हे त्याने विश्वास दाखवला पहिल्या षटकामध्ये. गुड बॉलिंग. स्ट्रायकिंग एंडला अक्षय थेटे पहिल्यांदा येतोय बॅटिंग करण्यासाठी. 1 डाऊन बॅट्समन. बॉलिंग मार्कवर आहे तो म्हणजे उमेश नाईक. तर आपण प्रतीक नाईकला सुद्धा बघितलं स्पर्धेमध्ये खेळत असताना. अप्रतिम गोलंदाजी केली त्या स्पर्धेमध्ये. शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटला गेला. जागा बनवली. ऑन साईडला पूल केला आहे. 2 खेळाडूंच्या गॅपमध्ये एक्झिक्यूट केला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दिवरांना येतोय पण काहीच करू शकत नाहीये. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू फरार. सीमारेषे बाहेर चौकार. अक्षय थेटेला मिळाला या ठिकाणी चौकार. एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. सामना जर या ठिकाणी निर्विल नानकरनं जिंकला तर आदरणीय जगनशेठ पाटील आणि भावेश केणे यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे निर्विल नानकर संघाला. पुढचा सामना जसा हा सामना फिनिश होतो लगेच दोन्ही टीम तुम्हाला मैदानावरती उतरायचं आहे. त्या गोष्टीनं तुम्ही रेडी राहा. अन्यथा 2 रनच्या पेनल्टीचा सामना करावा लागेल. रिव्हर्स टीम मिस टाइम थोडासा फटका. कव्हर पॉईंटचा खेळाडू चेस करतोय. चेंडूच्या खाली चेंडू ते कव्हर करतोय. गुड फिल्डिंग. चांगली फिल्डिंग. चांगला थ्रो सुद्धा बघायला मिळतोय. जागेवर फिरत असताना आपण बघितलं खूप चांगला थ्रो. पंचांचा नो बॉलचा इशारा ओव्हर स्टेपिंगचा.
गोलंदाजी करत असताना बघितलं की त्या ठिकाणी पाय थोडासा पुढे निघून गेला, लाईनच्या पलीकडे निघून गेला, पंचाने ताबडतोब नो बॉल कॉल केलाय आणि बॅटिंग टीमसाठी सूचना आली आहे की खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील, बाकी तुमचा कुठलाही सपोर्टर तिथे आढळता कामा नये आणि ज्या चेअर्स आहेत त्या चेअर्सवरच बसायचं आहे प्लीज, खाली येऊन कोणी बसू नका. 2 धावेचा हा फटका रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता अक्षय थेटेने आणि 2 धावांची मदत धावसंख्येत धावसंख्या 12 धावा धावफलकावर. 53 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. रिक्वायर रन रेट 10च्या पलीकडे आहे. 10.60 10 ते 11 धावा तुम्हाला कराव्याच लागतील. षटका मागे पुन्हा उमेश नाईक, मिस टाईम, हवेमध्ये चेंडू आणि क्षेत्रक्षेत्र थोडासा दूरच राहतोय, अजिबात त्याने प्रयत्न केला नाही पुढे येण्याचा. तर आपण बघतो की ती फलंदाज इथे एकदा तिथे कंप्लीट करतो. या चेंडूवर अक्षय धावसंख्येत ती 13 धावा, अजूनही 40 धावेंची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. भादवड संघाने पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. आपण बघितलं करेश मात्रेचं अप्रतिम षटक पॉवर प्लेमध्ये फक्त 4च धावा, त्या सुद्धा लेग बायच्या स्वरूपामध्ये. जवळजवळ मेडन षटकच आपण बघितलं त्या ठिकाणी, विकेट मेडन ओव्हर आणि चांगली सुरुवात आपल्या संघाला हार्दिक लेवन भादवड संघासाठी करून दिली ती करेश मात्रेने. वेग प्रचंड आहे चेंडूवर, विकेट किपर सुद्धा बीट झाले त्या ठिकाणी चेंडू कव्हर करत असताना. प्रचंड वेग, अचूक टप्पा त्या ठिकाणी भन्नाट वेगाचा आपण बघतोय आणि पंचांनी इथे मात्र घेतलाय रिव्ह्यू, बॅटिंग टीमने घेतलाय रिव्ह्यू. पंचांकडे मागणी केली आहे आय थिंक ओव्हर द वेस्टसाठी बाळदरे, वाईडसाठी मात्र मागणी केली आहे. बघूया तिसऱ्या पंचांना हा निर्णय सोपवलाय मुख्य पंचांनी ग्राउंडवर. बाळदरे यांनी वाईडसाठी हा रिव्ह्यू घेतला बॅटिंग टीमने. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण बघतो की प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक संघाला आपण 2-2 रिव्ह्यू दिलेले आहेत. खूप रेअर बघायला मिळतं, शक्यतो आपण बघतो की एकच रिव्ह्यू असतो, पण एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण बघतो की 2-2 रिव्ह्यू देण्यात आलेले आहेत. 13 बाईकसह पहिल्यांदा बापगावच्या मैदानावर छत्रपती शिवाजी क्रीडांगण बापगाव येथे तुम्हाला स्पर्धा बघायला मिळते. आणि त्या क्रीडांगणावर सुरू असलेली विद्युत प्रकाश जोरातली लक्षात चषक देवरुंग ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. बॅटिंग टीमने ताबडतोब घेतलाय रिव्ह्यू वाईडसाठी. नेक्स्ट मॅच असेल ती पोगा विरोधात महापोली. नाणेफेक जिंकली ती पोगाव संघाने महापोली संघाने इन्व्हाइट केले बॅटिंगला 5 षटकांच्या सामन्यामध्ये. काल आपण एकूण 9 सामने कव्हर केले. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. बॅटिंग टीमचा आता एक रिव्ह्यू लॉस त्यांनी केलेला आहे, म्हणजे ते एक रिव्ह्यू त्यांच्याकडे फक्त बॅलन्स आहे आता. स्ट्राईक एंड अक्षय, धावसंख्या धावफलकावर 13 लॉस ऑफ 1. चेंडू हवेमध्ये चांगला फटका ऑफर केलाय, पण क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभा आहे. एक्स्ट्रा कव्हरवर नाही तर चेंडू कव्हर करण्यासाठी चांगली फेकी, चांगला थ्रो. बॅकअप सुद्धा चांगले त्या ठिकाणी, पटकन खेळाडू आले बॅकअपसाठी, पण तोपर्यंत फलंदाज अक्षय कंप्लीट करू शकलाय फक्त एकच धाव. चांगला कंट्रोल बघायला मिळतो या षटकामध्ये गोलंदाजीमध्ये उमेश नाईकचा. आतापर्यंत त्याने चेंडू फेकलेत मैदानावरती एकूण 5 चेंडू फेकले, धावा खर्च केले ते 11. एक चौकार त्यामध्ये बघतोय, एक नो बॉल आहे, एक बाईज आहे. षटकातला शेवटचा चेंडू, पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. 19 चेंडूने अजूनही 38 धावा, म्हणजे एक्झॅक्टली डबल धावा करायच्या आहेत चेंडूपेक्षा. ओहो, व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर ऑन द राईज मारलाय, वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर, खणखणीत षटकार. रडार मध्ये आला ना, अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि तदनंतर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आला एक दमदार षटकार. दोन टीमला जर आपण या ठिकाणी कंपेअर केलं ना, अंकितने जर सलग 3 षटकार मारले तर आकाश पाटील देवरुंग यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक त्याला या ठिकाणी दिला जाईल. दोन टीमला कंपेअर केलं ना, पॉवर प्ले मध्ये ज्यावेळी भादवड बॅटिंग करत होती 18ला 4 विकेट गेलं होतं, त्याचं प्रतिउत्तर देताना 53चा पाठलाग करताना 2 ओव्हरमध्ये 21 धावा झाल्यात आणि विकेट 1 गेली आहे. आज जो मोरेश्वर सुतार आपण पाहिला ना, कदाचित नानकर म्हणत असेल की आयुष्यातील एक सगळ्यात खराब स्वप्न आहे जे आज या मैदानावरती पडलंय. होतं कधी कधी आयुष्यामध्ये अशी पण वेळ येते की जिकडे सगळी काही गुणवत्ता अगदी पणाला लावल्यानंतर देखील पदराला अपयश येतं, त्याला नशीब म्हटलं जातं. मागची जी 5 मिनिटं होती ना मोरेश्वर सुतारच्या आयुष्यातील ती कठीण होती, पण मोरेश्वर सुतार प्लेअर म्हणून कधीच नाही. 18 बॉलचा खेळ बाकी आहे, 32 धावा अजूनही करायच्यात. टायमर देखील ऑन आहे करेश, त्याकडे देखील लक्ष सुद्धा. विथिन 20 मिनिट्स 4 ओव्हर तुम्हाला एनी हॅव या ठिकाणी पूर्ण करायच्यात. आणि म्हटलं जातं ना, असतील पाय जमिनीवर तर मी आभाळाचा हात धरेल, विजयाची होईल पहाट, पराभवाची रात्र सरेल.
असेल वाट किती कठीण, पण पाऊल थांबणार नाही. सामर्थ्याच्या जोरावर मी नवीन अध्याय सुरू करल. आता येणारे 3 ओव्हरांना क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरचा तो अध्याय तुम्हाला पाहायला मिळेल. कारण हार मानायला नाही तयार आहे नानकर, मैदान सोडायला नाही आली आहे भादवड, त्यामुळे मजा आल मॅचला. दिवेश यादव यांच्याकडनं अंकितनं जर सलग 3 मारले षटकार तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. आणि सामना जिंकला तर निर्विलंब नानकरचे पुरस्कर्ते जगनशेठ पाटील आणि भावेश शेठ केणे यांच्या वतीनं 5000 रुपयाचं पारितोषिक. 18 बॉलचा खेळ, 32 धावेची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. फार कमी वयात ज्या गोलंदाजांना भादवड सारख्या एक बलाढ्य संघामध्ये फक्त आपली जागा तयार केली नाही तर आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती अनेक मॅचेस जिंकून दिल्या. क्रिश नाईक, पहिला बॉल नाईकचा, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, मागे बॅकअप आता नाहीये, थोडासा उशीर झाला बॅकअप येण्यासाठी. आणि आता दोन्ही बॅट्समन एकाच ट्रॅकला. चुकीचा कॉल झाला तिकडे अंकितकडनं, कारण डेंजर एंडला जायचं होतं थेटेला, तर त्याच्या कॉलचा अगदी रिस्पॉन्स करणं, वेट स्टॉप इम्पॉर्टंट होतं, ते नाही झालं. आणि अक्षय थेटे रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी बाद होतोय. 5 बॉलचा सामना करत थेटेनं बनवल्या 9 धावा आणि रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी तो बाद होतोय. आपण बघतोय ओमकार खूप चांगली होती. कुठल्या प्रकारची रिस्क घ्यायची गरज नव्हती. पार्टनरशिप बिल्डअप होणं महत्त्वाचं होतं आणि ती सध्या सुरू होती. अंकेश आणि अक्षयमध्ये चांगली पार्टनरशिप सुरू होती. कॉर्डिनेशन त्या ठिकाणी थोडंसं बिघडलं, थोडंसं गडबडलं आणि त्या ठिकाणी बघितलं की एकच धाव जेमतेम पुरेशी होती. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न अंकेशकडून कुठल्या प्रकारचा रिप्लाय आला नाही आणि थेट धाव घेतली स्ट्रायकिंग एंडला, ते म्हणजे अक्षयने. आणि त्याच मोमेंटला बघितलं की परफेक्ट थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंडला मिळाला आणि ते मात्र फलंदाज अक्षय बाद झाला. ही मोठी विकेट मिळाली आहे. अक्षय खूप मोठी जबाबदारी घेऊन ग्राउंडवर आला होता, त्याची मात्र विकेट काढली आहे रनआउटच्या सुरुवात, ती म्हणजे हार्दिक 11 भादवड संघाने. आणि त्यातल्या त्यात महत्वाचं काय, ज्या गोलंदाजांना पहिलं षटक मेडन टाकलंय, अजून त्याचाही स्पेल कदाचित देणं बाकी आहे की क्रिशवरती 2 स्पेलची जिम्मेदारी दिली जाईल. हा देखील एक ट्राय सध्या भादवड नक्कीच या मॅचमध्ये करते आहे. पहिलं षटक आपण पाहिलं, विकेट मेडन आलं होतं. क्रिश नाईक बॉलिंग ट्रॅकवर, टप्पा पडला. अंपायर्सकडे पाहतात आशाभूत नजरेनं, अंपायरचा इशारा व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. अतिशय सुंदर अंपायरिंग मागच्या काही वर्षांमध्ये जे पी पॅनल करत आहे आणि त्यातल्या त्यात विक्रम शेलार, महेंद्र भवर आणि त्यांना साथ देतात सध्या स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत बाळा इकारे. अतिशय सुंदर अंपायरिंग या भिवंडी परिसरात येऊन हे सगळे करतात. बॉल तयार. आता बॉल चांगला टाकलाय, बट कंट्रोल होतंय का लाईनवरती? नाही. सलगचा हा दुसरा व्हाईट बॉल आलाय. क्रिश नाईक सध्या दिशेवरचं कंट्रोल त्या ठिकाणी हरपलाय. त्यामुळे करेश म्हात्रे थोडी चर्चा करतोय, सांगतोय क्रिशला यू कॅन डू इट, तुला काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, सामना जिंकायचा आहे, विकेट्स काढायच्या आहेत, डॉट बॉल्स टाकायचे आहेत, कशा प्रकारे करायचं आहे काम, ते प्लॅन्स एक्झिक्यूट करताना एक्झॅक्टली काय करावं लागेल, ही छोटीशी चर्चा त्या ठिकाणी सुरू होती. न्यू बॅट्समन मैदानावरती आलाय, नानकरचा बाहुबली अंकित दळवी बॅटिंग ट्रॅकवरती. अजूनही संकेतचं येणं ते देखील बाकी आहे. खूप मोठी बॅटिंग लाईनअप आहे टीमकडे, म्हणून तर सध्याच्या घडीला अनेक साऱ्या स्पर्धा जिंकताना विहान एंटरप्राइजेस नानकरला आपण नेहमी पाहत आलोय. आज या स्पर्धेमध्ये निर्विलवन नानकर भावेश केणे पुरस्कृत हा संघ खेळतोय. स्विच हिट खेळायचं होतं, आता नाही जमला. आता फायनली हा बॉल राहिलाय क्रिश नाईकच्या नावावरती. लगातारच्या 2 व्हाईट बॉल नंतर क्रिश नाईक देखील सांगतोय क्रिश का सुनेगा गाना, आणि आलाय हा डॉट बॉल. सुपर कमबॅक होतं क्रिश नाईकचं. जो प्लॅन त्याचा होता ना वाईड यॉर्कर, तो त्यानं सोडलेला नाहीये. मागचे 2 बॉल जरूर दिशेवरचं कंट्रोल मिस झालं, आता त्यानंतर पुन्हा एकदा त्याच थाटात वापसी करताना क्रिश नाईक हा बॅटच्या समोर आहे. लॉंग ऑफला खेळलेत, उंच जास्त गेलाय, अंतर कापेल का? आणि इथे अंतर कापलंय, कारण क्षेत्ररक्षकाकडनं झाली आहे एक छोटीशी आणि मोठी वाटेल अशी मिस्टेक, आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर आला. षटकार फलंदाज आपण बघितलं त्या ठिकाणी चेंडू खूप लांब निघून गेला. त्या खेळाडूच्या डोक्यावरनं बरोबर आपण बघतो की बाउंड्री लाईनची जी लाईन आहे त्याच्या पलीकडे जे आपण बघतो तो कपडा असतो, त्या कपड्याला जाऊन चेंडू ब्रश झाला आणि खूप चांगला टेलिकास्ट तुम्हाला बघायला मिळते. चेंडू लास्ट मोमेंटपर्यंत कॅमेरामॅनने खूप चांगला चेस केला आणि थेट चेंडून बघतो की त्या जाऊन पडद्यावर आदळला. सीमारेषेच्या बाहेर षटकार, आणि षटकारमुळे धावसंख्या तब्बल 30 धावा धावफलक अंकित झाली आहे.
कॅच नाही पण अगदी बाउंड्री सेव्ह करायला मोठा चान्स होता, तो मिस केला आणि षटकार ॲड झालाय. हा लोबा फुल टॉस होता, ऑन साईडला आडवा बॅटनं टर्न केला, मिड विकेटला फोल्डर उपस्थित, एक सिंगल मिळते आणि एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे चाललाय. 31 ओव्हरथ्रो झाला, मागे बॅकअप. हा सामना आता अगदी त्या स्टेजला येऊन थांबलाय की जिकडे काळजाचा ठोका चुकवताना ही मॅच तुम्हाला पाहायला मिळतीये. म्हटलं जातं ना, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. धावफलकावरती 31 झालाय. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 14 चेंडू आणि 22 धावेची अजूनही या सामन्यामध्ये गरज आहे. मॅच जरा स्पीडअप करा, बराच वेळ गेलाय मॅचला. 5:55 सामना सुरू झाला होता, आता 6:55 झालेत, अजूनही सामना सुरू आहे. षटक क्रमांक आपण बघतोय तिसरं सुरू आहे क्रिश नाईकचं, संघनायक. महत्वाचे 2 बॉल कमी गतीनं टाकलाय, दोनो भाई दोनो तबाही. आधी मारलाय अंकित दळवीनं, आता मारलाय मयूर दळवीनं. बडे मिया दो बडे मिया छोटे मिया, ओ सुभान अल्लाह. खतरनाक बॅटिंग मयूर दळवी करतो, अगदी षटकाराचा पिंच हिटर ब्रँड म्हणून त्याच्या बॅटकडे नेहमी पाहिलं जातं आणि षटकाराचा मयूर नावाचा पंच स्टिकर अगदी बॉलला लागलाय आणि त्यानंतर बॉल गेला मिड विकेटच्या बाहेर आलाय. हा सामना काहीसा टर्न होत असताना टीम निर्वी 11 नानकरच्या बाजूनं धावफलक 6 ने पुढे चाललाय. 37 धावा आणि समीकरण मैदानावरती उरलंय येणारे 13 बॉल आणि 16 धावेची गरज. 13 चेंडू 16 धावा. थोडासा महागडा ठरला आज क्रिश नाईक. निर्णायक क्षणाला त्याला आणलं जरूर, एक वेगळा प्लॅन बनवला भादवडनं. अजून एक फुल टॉस आणि हा देखील ठोकलाय, सीमा रेषा बाहेर चाललाय बॉल. लॉंग ऑन होते त्या ठिकाणी, पाहतच राहिले आणि बॉल चाललाय सीमा पार. आणि मयूर दळवी आणि अंकित दळवीची बॅट फक्त इतकंच सांगतीये, परिंदों को मंजिल मिलेगी यकीनन, उनका फैला हुआ पर बोलते. जमाने में अक्सर वो लोग खामोश रहते हैं जिनके जीतने के जज्बे और हुनर बीच मैदान के अंदर बोलते हैं. 12 मध्ये आता 10 पाहिजे, लेस दॅन रन बॉल. आता हा सामना आलाय, जाऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा परतू मॅच मध्ये. आपण बघितलं क्रिश नाईकचं, त्या षटकात तब्बल 3 षटकार वसूल झाले. एक आपण षटकार बघितला तो फलंदाज अंकितच्या बॅटमधून 2 पाठोपाठ मारले ते मयूरने आणि सामना पूर्णपणे खुला करण्याचा त्याने प्रयत्न केला. सलग 3 षटकांमुळे या मोमेंटला बघतोय की त्या षटकात भरपूर धावा खर्च केल्या. 22 धावांचं षटक आणि संगणकाच्या विरोधात मात्र बघतोय त्या ठिकाणी आपण बघतोय फटकेजाई खूप चांगली झाली. 22 धावा कुठला गेला, दबाव टाकला पूर्णपणे क्रिश नाईकवर. आता शेवटचे 2 षटकं शिल्लक आहेत, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा करेश येतोय, ज्याने मिडल षटक टाकलंय आणि 10 धावा त्याला रोखायचे आहेत मैदानावर. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला अंकित दळवी. षटकातला पहिला चेंडू करेशचा, पहिल्या चेंडूवर अप्रतिम स्लॉग हिट एंट्रन्सवर मारलाय, बेधडक मारलाय, पॅरल स्ट्रोक, षटकार. ठिकाणी पाहता फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो मयूर. आता दोघांमध्ये चर्चा कदाचित ती सुरू आहे, घरी जाऊन पहिला कोणी सांगायचं की आज आम्ही बॅटिंग खतरनाक केली. मयूर दळवी, अंकित दळवी. तो सांगतो मी सांगेल मी 2 मारलेत, तो सांगतो मी पण मारलेत. चलो देखते फिर मुकाबले की कहाणी बदल चुकी आहे. आणि 2 भाऊ ज्यावेळी मैदानावरती बॅटिंग करतात ना, त्यांचं अगदी तालमेल खूप चांगलं असतं आणि इथे ते तालमेल ना आता नानकरसाठी खूप चांगलं राहिलं आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही, नानकरचे समर्थक सगळे ब्रास बँड आजच आलेत. कुठेतरी ऑर्डर आहे भावांना, 4-5 जण सोबत आज तुमच्या नक्की राहतील, कारण त्यांना पण माहिती आहे तुमच्यासोबत राहिलो तर संध्याकाळची सोय डेफिनेटली होईल. 11 मध्ये रन्स या ठिकाणी पाहिजे, त्या म्हणजे या ठिकाणी 4
चला टीम पुगाव ऑफिशियल कॉल आहे तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स समोरूनच या ठिकाणी मैदानावरती खेळाडू कक्ष असेल त्या सोबतीनं आपण पाहताय फिल्डिंग टीम तुम्हाला इकडे उतरायचं आहे तर दोन्ही टीम्स रेडी राहा अंपायरचा इशारा त्या ठिकाणी येत असताना 22 एक रन एक्स्ट्रा ऍड होती या धावफलकावरती. सो 50 धावा इथे पूर्ण होतात धावफलकावर. 50 रन्स कम्प्लिटेड. 3 धावेची मात्र गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईक एंडला तर मात्र आले तो म्हणजेच मयूर दळवी. जसं मगाशी ओमकारने उल्लेख केला की दोघांमध्ये रेस चालू होती पण अंकितने आतापर्यंत 3 मारलेत, मयूरने आतापर्यंत 2 मारलेत. बघायचे तिसरा तो सुद्धा मारून सामना इथे तो फिनिश करणार का. अवघ्या 3 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती आपण बघतोय म्हणजेच एकूण 10. फुलटॉस चेंडू तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज घेऊन चेंडू पॉईंटला निघून जातोय आणि मेल ती फक्त एकच जाती मयूरला. कारण इथे मात्र आपण बघतो त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर करेशकडे आता मात्र वाचवण्यासाठी की जास्त काही उरलं नाहीये. पहिल्या चेंडू षटकार मारला होता फलंदाज अंकितने. आता जेमतेम आपण बघतोय त्या ठिकाणी धावसंख्या 51, 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तर दोन्ही संघांचे संघनायक पूर्ण संघाला घेऊन व्यासपीठासमोर यायचं आहे. पोगाव आणि महापोली आणि सामना त्वरित सुरू करायचा आहे. ऑन साईडला पूलचा फटका मिड विकेटला एक्झिक्यूट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करेल तोपर्यंत अंकितला हवी दुसरी धाव आणि 2 धावा पूर्ण. मॅच फिनिश सामना इथे जिंकलाय आणि ब्रास बँडच्या मदतीने स्वागत केलंय नांदकर संघाचं. त्या स्पर्धेमध्ये आपण बघतो की निर्वी इलेव्हन नांदकर या नावाने हा संघ खेळतोय. अभिनंदन. पहिल्या सामन्यात ते जिंकले. 53 धावसंख्येचा पाठलाग लीलया पार केला त्यांनी आणि अवघ्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सामन्याला आपण बघतो त्यांनी स्वतःच्या खिशात टाकलं, सामना जिंकला. हाडलं टीम हार्दिक इलेव्हन भादवड पराभूत झालेत. सुभाष भामरे यांनी पुरस्कृत केलेला संघ त्यांना सुद्धा हाडलं. पण भावेश गणे यांचा संघ आपण बघतोय नांदकर इलेव्हन म्हणजे निर्वी इलेव्हन नांदकर संघ इथे विजय होतोय. विजय भव. क्या बात आहे. आणि हे मॅच समरी तुमच्या समोर आहे. उमेश नाईक खूप चांगला संघर्ष करताना दिसला. त्याच्या जोरावरती रन्स बनले 52. 53चं रन चेस होतं. 9 बॉलमध्ये 22 केले.